नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी ऋतुजा वावरे एम के स्टुडिओ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते। मी आज आपल्यासाठी घेऊन आले विश्व विक्रमी महिला कीर्तन महोत्सव 2021। संत जनाबाई म्हणतात, देव भावाचा लंपट सोडून आला हो वैकुंठ, पुंडलिका पुढे उभा समचरणावरी शोभा। चला तर मग बघूयात हरिभक्त परायण रुपालीताई परतूरकर यांचं पुढील कीर्तन। कोणाची 400 कोणाची 500 आहे। विविध प्रकारचे 500 रुपयाची पातेले त्या बाईने खरेदी केली। घरी येत असताना बाई माणूस रिकाम्या हाताने येईल का? त्या बाईला एक कुंभाराचं घर दिसलं। त्या बाईने विचारलं, दादा काय काय आहे तुझ्याकडं? त्यानं सांगितलं, काही मोठमोठे रांजण आहेत, मोठमोठे डेरे, छोटे छोटे मडके। त्या बाईने सगळे मडके तपासून पाहिले, एक मडकं तिला पसंत पडलं। तिने विचारलं, याची किंमत किती? त्याने सांगितलं 10 रुपये। 500 रुपयाचे पातेले अधिक 10 रुपयाचं मडकं घेऊन ती बाई घरी आली। घरी आल्याच्या नंतर भाजी कशात, भात कशात, दूध कशात, चहा कशात, पाणी कशात, विविध प्रकारची कामं तिनं त्या पातेल्यांना वाटून दिली। राहता राहिलं ते 10 रुपयाचं। बाई विचार करते, या मडक्यामध्ये काय ठेवावं? घरी भरपूर गाई म्हशी, भरपूर दूध, भरपूर दही। बाईनं 10 रुपयाच्या मडक्यामध्ये दही घातलं। आता दह्याचं मडकं खाली ठेवून चालेल का? त्या बाईनं ते दही घालून ते मडकं शिंक्यावरती ठेवलं। ज्यावेळी 10 रुपयाचं मडकं दही घालून शिंक्यावरती गेलं, त्यावेळी पितळेच्या पातेल्याला राग आला। पितळेचं पातेलं स्टीलच्या पातेल्याला म्हटलं, आपली किंमत 500, आपण खाली, हे 10 रुपयाचं आपल्या। तसं तसं वरचं मडकं फुगायचं। आता वरच्या माणसांना काय आलेलं असतं काही सांगता येत नाही। 4-6 महिने झाले, गाई म्हशी आटल्या, दूधच नाही तर दह्याचा प्रश्नच नाही। बाईनं ते मडकं घेतलं आणि खाली ठेवलं। पितळेच्या पातेल्याला आनंद झाला। पितळेचं पातेलं स्टीलच्या पातेल्याला म्हटलं, बरं झालं लाईन मध्ये। एक दिवस बाई विचार करते, याच्यामध्ये काय ठेवावं? उन्हाळ्याचे दिवस होते। बाईने सकाळी भरलेल्या वांग्याची भाजी केली, गरम मसाला त्याच्यामध्ये घातला, थोडीशी खात असताना शिल्लक राहिली। बाईने उरलेली भाजी त्या मडक्यामध्ये ठेवली। 6 महिने ज्या मडक्यामध्ये दही राहिलं, दह्याने खरपूस झालेलं, आंबट झालेलं ते मडकं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये धगधगत्या त्या उष्णतेमध्ये पत्र्याच्या घरामध्ये ती भाजी व्यवस्थित राहिली असेल का? बाईला खाण्यासाठी दुपारी भाजी जवळ घेतली। त्यावेळी बाईच्या लक्षात आलं, बाई भाजी तर विटलेली आहे। राग आला तरी एवढी सायासानं ती भाजी बनवली, पण या 10 रुपयाच्या मडक्यानं मात्र माझी भाजी खराब केली। रागाच्या भरामध्ये मडकं उचललं, घराच्या बाहेर पितळेच्या पातेल्याला आनंद झाला। पितळेचं पातेलं स्टीलच्या पातेल्याला म्हणतं, बरं झालं पिढा। हा महाराष्ट्रीय माणसाचा स्वभाव, याच्या पलीकडे काय वर्णन करावं? मला हे सांगायचंय, दृष्टांत बाजूला घ्या, सिद्धांत लक्षात घ्या। जोपर्यंत दही मडक्यात आहे तोपर्यंत मडकं कुठे आहे? ज्या दिवशी मडक्यातलं दही संपलं, मडकं घरात नाही, घराच्या याही मडक्याचं तसंच आहे। याच्यामध्ये जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंतच या मडक्याला किंमत आहे। या मडक्यातला जीवात्मा निघून गेला, याही मडक्याला घरामध्ये ठेवत नाही, सरळ कुठे घेऊन जातात? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। या मडक्यामध्ये जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंतच या मडक्याला किंमत आहे। याही मडक्यातला जीवात्मा निघून गेला, यावेळी सरळ घरामध्ये ठेवत नाही, स्मशानामध्ये घेऊन जातात। म्हणून या देहाचं जे मोठेपण आहे हे निमित्ताला धरून आले। परमात्म्याचं जे मोठेपण आहे ते आत्मस्वरूपाचं मोठेपण आहे, ज्याला आत्मा परमात्मा म्हणा। अयनात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ही वेदाची 3 महावाक्य आपण चिंतना करता घेऊ।
असं असलेलं जे परमतत्व आहे तुकोबाराय सांगता ज्याला गुण नव्हतं तो गुणाला आला, ज्याला रूप नव्हतं तो रूपाला आला, ज्याला अवयव नव्हते तो अवयवाला आला. तुकोबारांना विचारलं का हो तुकोबाराय तुमचा परमात्मा आला कुठे? उत्तर अभंगाचं पहिलं चरण. अवयव नव्हते तो गुणाला आला, तो अवयवाला आला. गुणाला देवाच्या बाबतीत आला हा शब्द आहे, पण साधू संतांच्या बाबतीत आलो हा शब्द आहे. येत असताना ज्याला येण्याचंही स्वातंत्र्य नाही पण जाण्याचं मात्र स्वातंत्र्य आहे त्याला देव म्हणतात. इकडे पहा, ज्याला येण्याचंही स्वातंत्र्य नाही, ज्याला जाण्याचंही स्वातंत्र्य नाही त्याला जीव म्हणतात. ज्याला येण्याचंही स्वातंत्र्य आहे आणि जाण्याचंही स्वातंत्र्य आहे त्याला संत म्हणतात. संतांच्या बाबतीत प्रमाण असेल, आम्ही वैकुंठवासी आलो या करणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या केसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. येत असताना ज्याला आधी बोलवावं लागतं त्याच्या मनाने येत नाही, त्याचं नावच देव. विचारलं तुम्ही का हो सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये कीर्तन महोत्सव होता, तुम्ही काय दिसलाच नाही. ते म्हणतील का हो त्या भजनी मंडळीने आम्हाला का बोलवलं होतं का, हे आपल्यासाठी देवच झाले. बोलावल्याशिवाय जो येत नाही त्याचं नाव देव आहे. म्हणून देवाच्या बाबतीत शब्द आहे गुणा आला. आला कुठे? विटेवरी. तो पिता परमात्मा आहे कसा? पितांबरधारी सुंदर जो. भगवंताने पितांबर धारण केलाय तो स्वतःच्या सुखासाठी नाही, भगवान परमात्म्याने
सांगते पण जरा थोडस भजन करा. विठ्ठल विठ्ठल भगवंताने पितांबर धारण केला. भक्त ज्यावेळी संकटात असतील त्यावेळी त्यांना संकटमुक्त करण्यासाठी. कारण नंबर 1. दुसरं कारण असं आहे, भक्त शिवले असतील, थकले असतील, भागले असतील त्यावेळी भक्तांच्या डोक्यावरती मायेचं छत्र धरण्यासाठी भगवंताने पितांबर धारण केला. आणि तिसरं कारण असं आहे, भक्त ज्यावेळी थकले असतील त्यावेळी भक्तांच्या मुखाचा घाम परमात्मा स्वतः आपल्या पितांबराने पुसतो. मी एक एक कारण आणि एक एक दृष्टांत देत चालेल, पण भजन करा. विठ्ठल विठ्ठल भगवंताने पितांबर धारण केला. भक्त संकटात असतील त्यावेळी संकट मुक्त करण्यासाठी. ज्यावेळी कौरवांच्या सभेमध्ये पांडव युद्ध हरले त्यावेळी डावावरती सगळ्या वस्तू लावल्या. शेवटी पांचालीला सुद्धा डावावरती लावलं गेलं आणि तो डाव सुद्धा हरले गेले. दुर्योधनाने आज्ञा दिली, जा दुःशासना आणि पांचालीला भर सभेमध्ये घेऊन ये. दुःशासन गेला स्पर्श करणार. तिनं सांगितलं, भाऊजी मला स्पर्श करू नका, मी अस्पृश्य अवस्थेमध्ये आहे, मी एक वर्ष आहे सध्या, मला स्पर्श करू नका. त्याला ऐकलं नाही, स्पर्श केला. तिला ओढत ओढत भर सभेमध्ये आलं आणि असं भिरकावून दिलं. त्यावेळी ती सगळ्या सभाजनांना शरण गेली, दयावया करत होती, मला अभय द्या. तर सगळ्यांनी माना खाली घातल्या. शेवटी दुर्योधनाने आज्ञा दिली, दुःशासना तिचं वस्त्र हरण कर. दुःशासनाने तिच्या वस्त्राला हात घातला. ज्यावेळी दुःशासन तिचं वस्त्र हरण करू लागला ना, तिने लक्षात घेतलं, मी क्षत्रियाची मुलगी आहे, मी स्वतः क्षत्रिय आहे, मी माझं संरक्षण स्वतः करू शकते. प्रथम तिने हाताने पदर आवरण्याचा प्रयत्न केला, नंतर दाताने आवरण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळी शक्ती कमी पडली, दोन्ही हात वरती केले आणि परमात्म्याला आवाज दिला, तुमरी बिन मारी तुम बिन मारी दीनानाथ वीर सांभाळिया भोले.
एक एक वस्त्र ओढतच होता, परमात्मा एक एक वस्त्र पुरवतच होते. इकडे वस्त्रांचा ढीग पडला, एक एक वस्त्र त्याने ओढावं, थकावं पुन्हा खाली पडावं, घाम पुसावा पुन्हा दुसरं वस्त्र ओढावं. 999 वस्त्र पुरवली तरी सुद्धा दुःशासन खेचतच होता. परमात्मा विचार करतात आता काय करावं. स्वतःचा पितांबर फेडला आणि द्रौपदीच्या अंगावरती सोडला. त्यावेळी भीष्माचार्य म्हणतात, दुःशासना थांब, आता हात लावू नकोस. का लावू नको? आतापर्यंत ओढत होतास ना ती सामान्य वस्त्र होती, पण आता हात लावशील तर जागी जळून भस्म होशील, कारण हे सामान्य वस्त्र नाही, तो परमात्म्याचा पितांबर आहे. ज्याही भक्त संकटात असतील स्वतः परमात्मा स्वतःचा पितांबर फेडून भक्तांवरती टाकतो. कारण नंबर 1. दुसरं कारण आहे भगवंताने पितांबर का धारण केला. आजही आपण माऊलींच्या सोहळ्यामध्ये सामील होतो, तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये सामील होतो. सगळ्यांना ओढ असते परमात्म्याच्या दर्शनासाठी. पावसाळ्याचे दिवस असतात, आकाशामध्ये ढग गच्च जमा होतात, कधी ऊन पडते, कधी सावली, कधी गारवा. या सगळ्यांचा अनुभव घेत आपण पंढरपूरला जात असतो. कधीतरी प्रचंड ऊन पडतं, दुपारचे 12 वाजलेले असतात, अंगाची लाही लाही होते, मुक्कामाचं ठिकाण काही येत नाही. प्रचंड घाम आलेला असतो, आपण थकलेलो असतो. प्रचंड घामामध्ये आणि प्रचंड उन्हामध्ये अचानक आकाशामध्ये आपल्या डोक्यावरती ढग असे दाटून येतात. त्यावेळी प्रत्येक वारकरीची ही धारणा असते, घात आघात निवारी छाया पितांबर करी. जणू पांडुरंगाने स्वतःचा पितांबर वारकऱ्यांवरती छाया धरण्यासाठी धरला. की काय? हे कारण दुसरं आहे. तिसरं कारण लक्षात घ्या, ज्यावेळी भक्त थकलेले असतील भक्तांचा घाम पुसण्यासाठी पितांबर परमात्म्याने धारण केला. ज्यावेळी संतांची परिषद भरली, कच्च कोण गोरोबा काका परीक्षण करत होते. सगळ्या संतांच्या डोक्यामध्ये थापटणं टाकलं आणि नामदेवरायांची पाळी आली. त्यावेळी सांगितलं, नामदेवराय पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये राहिला, पण आपण अजूनही कच्च मडकं आहात, आपल्याला पांडुरंग परमात्मा कळालेले नाही. राग आला नामदेवरायांना. अरे 24 तास पंढरपुरामध्ये मी राहतो, कधीच्या नवत येणारे हाडाचे वारकरी, नामदेवरायांचा शब्द आहे, हाडाचे माळकरी कधीच्या नवत येणारे मला सांगते की नामदेवराय तुम्हाला परमात्मा कळालेले नाहीत. अरे 24 तास पंढरपुरात आहे कोण? मी. परमात्म्याला नैवेद्य खाऊ घालतोय कोण? मी. परमात्मा जीव घालतोय कुणाला? मला. आणि परमात्म्याचे कपडे घालतोय कोण? मी. माझे कपडे कोण घालते? देव. मी देवाच्या जागी उभं राहतो, देव माझ्या जागेवर उभं राहतो. कधीच्या नवत येणारे हे वारकरी सांगतात की नामदेवराय तुम्हाला परमात्मा कळाले नाहीत. दान 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 पावलं टाकत गेले. आता जा विचारतो, पांडुरंगाला हाताला धरून येतो, सगळ्या संत मंडळीच्या मध्ये उभा करतो. दान दान पावलं टाकत निघाले, कारण नामदेवरायांचा अधिकार होता देवाला जाब विचारण्याचा. ज्यांना बाल भागवत, लढीवाळ भक्त आणि भक्त शिरोमणी या सगळ्या उपाध्या दिलेल्या आहेत. वयाच्या 5व्या वर्षी नामदेवरायांच्या संत चरित्रामध्ये नामदेवरायांचा इतिहास असा आहे की ज्यांनी वयाच्या 5व्या वर्षी अगदी बाल वयामध्ये भगवंताला नैवेद्य खाऊ घातला ते भक्त म्हणजे नामदेवरायांचा अधिकार आहे. एक दिवस दामोशेठची घरी नव्हती. आईने सांगितलं, नामदेवा बाबा घरी नाही, नैवेद्य देवाला घेऊन तुला जायचंय. 5 वर्षाचं वय होतं नामदेवरायांचं. आईने सांगितलं, नामदेवा हा नैवेद्य घेऊन देवाला खाऊ घालून ये. आपली आई काय सांगते? नैवेद्य देवाला आपण नैवेद्य देवाला दाखवत असतो, हेही दाखवत असतो. आईने सांगितलं नैवेद्य देवाला खाऊ घालून ये. मंदिरामध्ये समोर प्रवेश केला, मूर्ती समोर होती. मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि नामदेवराय सांगतात की देवा हा जर नैवेद्य तुम्ही सेवन केला नाही तर देवा तुमच्याच पायावरती डोकं आपटून मी माझा प्राण अर्पण करेन. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, ज्योती लागली नाम्यास वेणो. हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा, मूर्ती जीवी. मला सांगा दगडातला देव खातो का? काय उत्तर आहे तुमचं? दगडातला देव खातो. पण नामदेवरायांच्या जीवनामध्ये केलेला चमत्कार पहा. देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार झाला. आजही देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे, पण खाऊ घालणारा नामदेवरायांसारखा पाहिजे. खाऊ घालणारा जर आपल्यासारखा असेल तर आपल्या हाताने कुत्र सुद्धा भाकर खात नाही. पहा तुम्ही, आपल्या उजव्या हातामध्ये भाकर असते, यू यू करायचं, यू यू. कुत्र जवळ आलं की भाकरीचा हात पाठीमागे घ्यायचा, काठीचा ठोका टाकायचा. खाऊ घालणारा जर आपल्यासारखा असेल तर आपल्या हाताने कुत्रही जेवणार नाही. पण नामदेवरायांच्या हाताने भगवान परमात्मा जेवले.
असं आपल्या संत चरित्रामध्ये सांगितलं जाते. नामदेवरायांचा अधिकार एवढा असताना आता जातो म्हणे देवाला जबाब विचारतो. दान दान पावलं टाकत निघाले, राऊळामध्ये प्रवेश केला. समोर देवाचे उभे राहिले. देवा आत्ताच्या आत्ता चल. वाळवंटामध्ये नामदेवराय, निवृत्तीनाथ, सोपन काका, माऊली, मुक्ताई या सगळ्यांना सांग. गोरोबा काका म्हणतात की नामदेवराय तुम्ही कच्चे आहात, पंढरपुरामध्ये राहिलात पण आजही पर्यंत तुम्हाला पांडुरंग परमात्मा पूर्णपणे कळाला नाही. तेव्हा आत्ताच्या आत्ताच चल आणि त्या सगळ्या संत मंडळींना सांग आजपर्यंत जर नामदेव कोणाला, मी जर कोणाला कळालो असेल तर फक्त नामदेवाला कळाले. तेव्हा आत्ताच्या आत्ता चल आणि सगळ्यांना सांग. देवाने सांगितलं नामदेवा जरा थांबा, शांत व्हा, मग आपण जाऊ. नाही, आत्ताच्या आत्ता चल. त्यावेळी देवाने सांगितलं नामदेवा एक काम करा, अगोदर तुम्ही शांत उभे राहा, तुमच्या मुखावरती जो घाम आला आधी मला तो पुसू द्या. भगवंताने पितांबर घेतला, नामदेवराच्या मुखावरचा घाम पुसला. मला हे सांगायचे ज्यावेळी भक्त संकटात असतील देवाने पितांबर का धारण केला? भक्ताच्या मुखावरचा घाम पुसण्यासाठी. पुढे दोघांमध्ये संवाद झाला. नामदेवा आजपर्यंत तू मी म्हणून माझ्याकडे पाहत होतास, तो मी नाही. या मीच्या पलीकडचा मी ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी तुला कळालेलो असेल. विठ्ठल विठ्ठल म्हणून तो परमात्मा पितांबरधारी. पुढे सांगतात त्याचं स्वरूप कसं आहे? सुंदर जो भगवान परमात्मा अतिशय सुंदर आहे, देखणा आहे. जगातील स्वरूपवान असलेली जी काही प्रमाण भगवंताच्या बाबतीत द्यावी ती सुद्धा कमी ठरतात, एवढा तो परमात्मा सुंदर आहे. मला बसलेला मातृवर्ग सांगा, पांडुरंग परमात्मा दिसायला कसा? त्याचा रंग कसा? सावळा. तुमचं उत्तर? पांडुरंग परमात्म्याचा रंग कसा? वा वा वा. ठाईचा चिकाळा अनादि बहु काळा म्हणून वेदाचा लाविला गेवयो. संतांनी प्रेमाने म्हणावं, भक्तांनी त्याला प्रेमाने म्हणावं. पांडुरंगा तू वरून तर काळाच रे काळा, पण तुझा अंतरंग सुद्धा काळा. मी म्हणते पांडुरंग काळा आहे तरी एवढा देखणा दिसतो, तरी एवढा गोड दिसतो. मला तर समोरासमोरच तो दिसतोय. त्याच्याकडे पाहिल्यानंतर माझं मन असं भरून येतं, असं वाटतं फक्त त्यालाच पाहत राहावं आणि पाहत पाहत कीर्तन करावं. पांडुरंग परमात्मा काळा आहे तरी एवढा देखणा दिसतो. गनिमित पांडुरंग जर गोराच असता तर जगाने काय केलं असतं? आजही काळ्याच्या दर्शनाला मंगळवेड्याच्या पुढे वारी असते. 36 40 तास लागतात आषाढीला. काळ्याच्या दर्शनाला एवढी गर्दी. पांडुरंग जर गोराच असता तर गर्दी झालीच किती असते. एक वृंदावनातील कवी आणि वृंदावनातील संत म्हणतात, नंद लला तुम होते लली तो गले कट जाते करुणंके. इकडे यूपी मध्ये एक भजन म्हटलं जातं, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. पांडुरंग परमात्मा काळा आहे. श्रीकृष्णाची या सुंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे, मदन कोटाला पुढे तीर्थ कुणीकडे इंद्रचंद्र. परमात्मा काळा आहे तरी सुंदर दिसतो, तरी गोंडस दिसतो. म्हणून पितांबरधारी सुंदर जो. बरं तुकोबा राय तुम्हाला त्याला पाहिल्याच्या नंतर तुमची काय अवस्था झाली? अभंगाचं दुसरं चरण. डोळे कान Oh
पायी स्थिरावले मन पायी राहोगे. मन सुद्धा अतिशय चंचल असणार त्याच्या चरणी स्थिरावलं. साधू संतांनी आपल्या प्रत्येक इंद्रियाला संस्कार देत असताना फक्त परमात्मा हाच विषय ठेवला. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. जिन हरी कथा सुनी नाही काना श्रवण रंध्रही भवन समाना. वाचन विलाव जळो त्याची जिनी यातना भोगणे यमपुरी. प्रत्येक इंद्रियाला फक्त भगवान परमात्म्याचा संस्कार दिला. आपल्या कीर्तनामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तन महिला कीर्तनकार ज्यांना ओळखत नाही असं एकही या ठिकाणी व्यक्ती नसेल. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्ती पारायण आमच्या परमस्त्री वनिताताई महाराज पाटील या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक इंद्रियाचा विषय परमात्मा ठेवला. याचं कारण असं आहे, इंद्रियाने सुख भोगत असताना इंद्रिय जर पाप करत असतील तर पापही त्याच इंद्रियाला भोगावं लागतं. थोडस लक्ष असू द्या. इंद्रियाने जर पुण्य केला तर इंद्रियाला सुख मिळते भोगण्यासाठी. इंद्रियाने जर पाप केलं तर पापही भोगावं लागतं त्याच इंद्रियाला. कानाचं पाप कानालाच भोगावं लागतं, डोळ्यांना भोगावं लागत नाही. डोळ्याचं पाप डोळ्यांनाच भोगावं लागतं, हातांना भोगावं लागत नाही. मग प्रत्येक इंद्रियाचा विषय हा चांगलाच ठेवला. एक माणूस रस्त्याने जाऊ लागला. जात असताना त्याने भली मोठी आमराई पाहिली. आता इंद्रियाचं नाव घ्या, तुम्ही मला मदत करा. एक माणूस चालला असताना त्याने भली मोठी आमराई पाहिली. पाहिली कुणी आमराई? त्या आमराईमध्ये कुठेतरी एक दोन आंबे त्याला पिवळे दिसू लागले, पाडाला लागलेले. तो माणूस तिथपर्यंत गेला. घेऊन कोण गेले? आंबा तोडला. कुणी खाल्ला? चव समजली? द्रव गेला? चखा इसने और रखा. डोंगरे जी महाराज सांगायचे आदमी के पतन के लिए दो ही चीजें काफी है. पहली रसना और दूसरी वासना. रसना और वासना आदमी का पतन करती है, इसलिए रसना से और वासना से बच के रहना. त्या माणसाने आमराई पाहिली, तिथपर्यंत घेऊन गेले. आंबा तोडला, खाल्ला, चव समजली जिभेला, द्रव गेला पोटात. त्याने आंबा खाल्ल्याच्या नंतर त्या आमराईचा जो मालक होता सदाशिव आमरापूरकर, तो काठी घेऊन पळत आला. बदाड बदाड बदाडले याला मारतोनी खाल्ला. पाठ रडू लागली. एक माणूस आला, सांत्वन करू लागला. का ग? आंबा पाहिला डोळ्याने, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव समजली जिभेला, द्रव गेला पोटात. मार तर तूच खाल्ला ना. ती म्हणे महाराज मी तुम्हाला ऑब्झर्वेशन शिकवते, कारण ती पाठ होती 2020 ची. ती म्हणे बरेच दृष्टांत इथे थांबतात, मी तुम्हाला ऑब्झर्वेशन शिकवते, पुढे घेऊन चालते. आंबा पहिला डोळ्याने, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, चव समजली जिभेला, द्रव गेला पोटात. मार मी खाल्ला, इथं थांबू नका. मार जरी मी खाल्ला, रडल्याच्या नंतर अश्रू कुठून आले? आंबा पहिला कोणी होता? अरे जिसकी करणी उसकी वर्णी मेरा क्या है भाई. इथे कर्म परंपरा नसते, इथे साक्षात परंपरा असते. ज्याने केलंय पाप त्याला भोगावं लागतं. डोळ्याने पाप करत असाल तर डोळ्याचं विषय जर पाप ठेवत असाल तर डोळ्याला पाप भोगावं लागेल, यातना भोगाव्या लागतील. डोळ्यांना जर परमात्मा पाहायला लावत असाल तर डोळे नक्कीच त्याच्या स्वरूपाचं सुख घेतल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल डोळे कान त्याचे ठाई माझी स्थिरा बोले. मन पायी राहोगे. मन पायी राहोगे असं म्हणतात. मन त्याच्या पायी राहावं. एकाने विचारलं का हो महाराज, मन तर अतिशय चंचल आहे. मन मध करो मेघो मानिनी मदनोमूर मा मदोमर कुटो मत्सो मकारा दश चंचल हा. चंचल असलेलं मन परमात्म्याच्या ठिकाणी स्थिरावेल का? त्यावेळी सांगितलं की परमात्म्याचं सामर्थ्य किती आहे. अभंगाचं 3रं चरण. निवाराने
मन त्याच्या पायीस फिरावणार नाही का? मन सुद्धा त्याच्या पायीस फिरावलं आणि संसारातली माया निघून गेली. निवारुणी जाय माया ऐसी छाया जयासी. बरं तुकोबारा विटेवरती उभ्या असलेल्या त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यान कसं आहे? सरळ सरळ सांगते. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. परमात्म्याचं ध्यान सम आहे नाही, परमात्म्याचं सगळंच सम आहे. परमात्म्याची दृष्टी सम आहे, परमात्म्याचं चरण सम आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाम. तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग पितृवर्ग अबाल होते तर हात वरती घ्या. मी तुम्हाला आतापर्यंत भजन करा म्हटलं, टाळी वाजवा म्हटलं नाही ना? आता हात वरती घ्या. आज गणिमी थंडी वाजत नाही, आज थंडी नाही, आज गरमी होते. पण एक 10-15 दिवसांची गोष्ट असेल की प्रचंड थंडी होते. इथं बरं झालं नाही तुम्ही गोधड्या घेऊन आले नाही. आज तिने कुणी शाली घेऊन आले, शालीतले हात वरती घ्या. भजन केलं तर अंगातली थंडी निघून जाते. टाळी वाजली की ऊर्जा निर्मिती होते, थंडी काय वाजत नाही. हात वरती घेतले सर्वांनी. बरं का वनिता, 15 दिवसापूर्वी माझं कीर्तन कर्नाटकाच्या बाउंड्रीवरती होतं. कीर्तनाला मी तिथे गेल्याच्या नंतर थंडी प्रचंड होती आणि लोक तिकडचे कर्नाटकातले कीर्तन ऐकायला येत असताना त्यांनी गोधड्या घेऊन आले. गोधड्याच्या गाड्या मांडीवरती. त्या गायक महाराजांनी तारीख दिली होती. म्हटलं का हो महाराज हा कसला प्रकार आहे? ते म्हणे ताई कसं आहे, गावातले लोक काय भाविक नाही, यांना कीर्तन वगैरे काय आहे समजत. तुम्ही हात वरती घ्या. त्यांना कीर्तन वगैरे काय आहे समजत नाही. यायचं म्हणून येते तर बसायचं म्हणून बसत येत. यांना जर कीर्तन आवडलं तर हातातल्या गोधड्या हातातच राहतात, आणि कीर्तन जर पडलं तर लोक गोधड्या सगळ्यात खाली पडतात. तसं तुम्ही गोधड्या घेऊन आलेले नाहीत, हात वरती घेतले सर्वांनी. पाठीमागचे उभे असलेले आमच्या पॅनल मधले नाहीत का? असं करू नका. ऐन निवडणुकीच्या तोंडावरती माझा अपप्रचार तरी करू नका. सर्वांनी घेतले हात वरती. हरी विठोबार पितंबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोई निवारोणी जाय माया ऐसी छाया दयासी डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोई तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहोई. अतिशय धावत्या वेगामध्ये अभंगाच्या चारही चरणाचा अर्थ तुमच्या समोर ठेवला. बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कुणाच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल माझं मला परत करा. या उलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा. कीर्तनामध्ये उपस्थित असलेल्या तरुण तरुणी मातृपितृ वर्गाला माझी विनंती असेल, तरुण तरुणींना ही विनंती असेल, तरुणींना विनंती असेल, फॅशन पासून सावध राहा.
तरुणांना विनंती असेल व्यसनापासून सावध राहा. साऱ्यांना विनंती असेल जरा मोबाईल पासून सावध राहा. आज मोबाईलमुळे बाहेरचं लांबचं जग जवळ येते, पण जवळची माणसं दुरागत चालली ही गोष्ट लक्षात घ्या. मला असं वाटतं आमच्या कालामध्ये सुद्धा इंजिनियर झाले, डॉक्टर झालेत, वकील झालेत, वैमानिक सुद्धा झाले. आमच्या काळामध्ये काही मोबाईलच नव्हता. मोबाईलवरतीच आमचं शिक्षण झालं नाही. मोबाईल विना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशाचं शिखर गाठू शकता. आज घरातून जर मुलगा बाहेर निघाला ना, व्हॉट्सअप फेसबुक वरती त्याला मित्रमैत्रिणींशी हजारो किलोमीटर असलेल्या चॅटिंग करण्यासाठी वेळ असतो. कॉलेजातून जर तो घरून जर कॉलेजला निघाला अथवा बाहेर निघाला, आईने एखादा जर प्रश्न केला ना, तो सरळ सरळ म्हणतो, आई गप बस, तुला काहीच कळत नाही. मला असं वाटतं बाबा त्याला खरंच काही कळत नाही. लहान होतास राजा, तू 5 वर्षाचा होतास. माय पाट्या वरवंट्यावरती मसाला वाटत होती. 5 वर्षाचा बाळ बहिर्दिशेसाठी गेला, शी करण्यासाठी गेला. शी करून तो परत आला, माईचा अर्धा मसाला वाटायचा झाला होता. त्यावेळी बाळाने सांगितलं, आई ग माझी शी करून झाली, माझी कंबर धुवून दे. आईला लक्षात गेलं माझे हात मसाल्याने भरलेले आहेत. त्यावेळी त्यानं आवाज दिला, वंस त्याची कंबर धुवून द्या. सासूबाई घरामध्ये कोण आहे? बाळ शी करून आलाय, त्याची कंबर धुवून द्या. सासू असेल सासूला, नणंद असेल नणंदीला ती कंबर धुवायला लावते. आज तोच 5 वर्षाचा 20 वर्षाचा झाला तर सरळ म्हणतो, आई ग तुला काहीच कळत नाही. मला वाटतं दादा खरंच काही कळत नाही तिला. त्याच वेळी तिनं भरलेल्या हाताने कंबर धुवायला पाहिजे होती, नसती आज झाली नसती. आज आम्हाला घरातली माणसं कळतात. अरे ज्याला कळाला घरातील बाप त्याला कळाले विठोबा, ज्याला कळाली घरातील आई त्याला कळाली रखुमाई, त्याला वेगळे पांडुरंग रुक्मिणी पाहण्याची गरज नाही. रात्री तुम्ही घरी कधीही परत या. जर तुम्ही काही बोलला नाही तर आजारी पडलात ना राजांना, हजारो किलोमीटर असून हाय बाय टेक केअर म्हणणारे तुमचे मित्र असतील. रात्री 12 वाजता माझा बाळ काहीच बोलला नाही, तुमच्या खोलीमध्ये प्रवेश करतो, तुमच्या डोक्याला लावून पाहतो, हात पाहतो, तुमचा ताप होतो, फक्त असतो तुमचा बाप. रात्री 12 वाजू द्या, माझा राजा जेवला नाही, काहीच बोलला नाही, तुमच्या खोलीत प्रवेश करते. एक ग्लासभर दुधाचा, बिस्किटचा, पार्लेचा पुडा आणि तात्याची गोळी आणायला जे विसरत नाही, जगाच्या पाठीवर फक्त तिला माय म्हणतात. आज आम्हाला खरंच घरामध्ये मायबाप कळतात. घरामध्ये वृद्ध मायबाप आवडत नाही, पोटात पोरगी आवडत नाही, रक्षाबंधनाच्या दिवशी आम्हाला बहीण आवडत नाही, दारामध्ये तुळस आवडत नाही, गोठ्यात गाय आवडत नाही, बांधावरती झाड आवडत नाही. लोक म्हणतात पाऊसच पडत नाही. आज निसर्ग आमच्याशी बेमान होते. राजांना विचार करा, त्या निसर्गाशी आम्ही कधीही मानदारीने वागलो. याही उन्हाळ्यामध्ये प्रत्येक जण याही वर्षी प्रचंड कडकडत्या उन्हामध्ये भर दुपारी 12 वाजता जर टू व्हीलरने प्रवास करत असेल ना, तर प्रत्येक जण गाडी बंद करत होता, चावी बाजूला घेत होता आणि जागा शोधत होता की सावलीमध्ये उभं राहण्यासाठी. मला असं वाटतंय उन्हाळ्यामध्ये जर आपण जागा शोधत असतो सावलीमध्ये उभं राहण्यासाठी, त्या प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यामध्ये जागा शोधली पाहिजे, ती फक्त वृक्षारोपण करण्यासाठी. आम्हाला उन्हाळ्यामध्ये सावल्या शोधण्याची गरज पडणार नाही. आज आपल्याकडे फक्त सख्खा भाऊ सख्या भावाची जिरवतो. अरे बांधाच्या बांधा गेले, जमिनीचे जमिनी गेल्या, नम्रच्या नम्र गेले, वकील लोक श्रीमंत झाले, आमचे लोक भिकारी झाले. कशामुळे? आपल्याकडे फक्त सख्खा भाऊ सख्या भावाची जिरवतो. विनंती माझी आपल्याला, आज आम्ही भीषण दुष्काळाला सामोरं गेलो. नंतर आम्ही दुष्काळ पाहिला, तो ओला दुष्काळ होता. अगोदर पाणीच नव्हतं, फक्त डोळ्यात पाणी दिसायचं. नंतर पाणीच पाणी, डोळ्यात पाणी, खाली पाणी, वर पाणी, सारी तामच पाणी. निसर्ग कोपला. आम्ही इमानदारीने निसर्गाशी वागत नाही. याची आणि त्याची जिरवण्यापेक्षा जर पावसाचा थेंब अडवला असता आणि जिरवला असता, तर आज दुष्काळाने साऱ्यांची जिरवली नसती. आज दृष्टी नाही तर दृष्टीचा कोण बदलणं गरजेचं आहे. विनंती माझी. आता रक्षाबंधन गेलं, भाऊबीज गेली, पुढे रक्षाबंधन येईल आणि भाऊबीज येईल. प्रत्येक बहिणीने आपल्या भावाकडे फक्त एकच ओवाळणी मागायची, दादा द्यायचं असेल तर एकच दे. घरामध्ये जशी तू माझी रिस्पेक्ट करतो, जसा माझा आदर करतोस ना, घरातून बाहेर निघत असताना दिसणारी प्रत्येक मुलगी ही तुझी बहिणच आहे, साडीत दिसणारी बाई ही तुझी माईच आहे, लुगड्यात दिसणारी म्हातारी ही तुझी आजीच आहे. असं जोपर्यंत तू समजत नाही तोपर्यंत भारतातील बलात्कार थांबणार नाही, ते वारंवार घडत राहते. लोक म्हणतात बलात्कार होतात त्याला पोरीचे कपडे जबाबदार आहेत.
आज बलात्कार होतात याला मुलीचे कपडे जबाबदार नाहीत, तिची जात जबाबदार नाही, तिचं वय सुद्धा जबाबदार नाही. विचार करा, तिला आजही पंजाबी ड्रेस परिधान करू द्या तरी तिचा बलात्कार होतो, तिनं साडी परिधान केली तरी तिचा बलात्कार होतो, तिनं नऊवारी लुगडं परिधान करू द्या तरी तिचा बलात्कार होतो, तिनं वेस्टर्न पॅटर्न परिधान करू द्या तरी तिचा बलात्कार होतो. दोष तिच्या वस्त्राचा नाही, दोष तिच्या वयाचा नाही. ती 5 वर्षाची असू द्या तिचा बलात्कार होतो, ती 25 वर्षाची असली तरी तिचा बलात्कार होतो, ती 50 वर्षाची म्हातारी असली तरी तिचा बलात्कार होतो. दोष तिच्या वयाचा नाही, दोष तिच्या जातीचा सुद्धा नाही. ती मुस्लिम असू द्या तिचा बलात्कार होतो, ती ख्रिश्चन असू द्या तिचा बलात्कार होतो, ती हिंदू असू द्या तिचा बलात्कार होतो. दोष तिच्या जातीचा नाही, दोष तिच्या वयाचा नाही, दोष तिच्या पोशाखाचा नाही. अरे दोष समाजामध्ये वासनेने बरबटलेल्या त्या अपवित्र नजराचा आहे, ज्या अपवित्र नजरेमध्ये स्वतःची माय दिसत नाही, स्वतःची बहीण दिसत नाही. विनंती माझी, आज प्रत्येक बहिणीने फक्त वळणी मागत असताना एकच वळणी मागायची. प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे, दुसऱ्याच्या 18 वर्षाच्या काचेच्या इमारतीला दुरून दगड मारण्याच्या आधी गोष्ट लक्षात घ्या, 18 वर्षाची काचेची इमारत आपल्याही घरी आहे. आपल्या घरच्या इमारतीला जर कोणी तडा मारला तर काय अवस्था होईल आपली. माता भगिनींना, पितृवर्गाला माझी विनंती आहे, आपल्या मुलासाठी इस्टेट कमवण्याच्या भानगडीमध्ये पडूच नका, त्यांना फक्त चांगले संस्कार द्या. जर तुम्ही इस्टेटी कमावण्याच्या भानगडीमध्ये जर संस्कार द्यायचे विसरला, आज मुंबईचा 3 नंबरचा श्रीमंत असणारा गृहस्थ 12,000 कोटींचा आणि रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपर सिंघानिया आज किरायाच्या खोलीमध्ये राहतो, केवळ आपल्या मुलाबाळावरती चांगले संस्कार केले नाहीत म्हणून. आश्चर्य वाटतं मला. आजही 5 वर्षाचा पोरगा मस्जिद मध्ये नमाज पढण्यासाठी जातो. आमचं 22 वर्षाचं ठोळमय एकदाही मंदिरात जात नाही, ही आमच्या धर्माची स्वतंत्रिका आहे. 5 वर्षाचा पोरगा 1 दिवसाचा का होईना रोजा पकडतो. आमचा 80 वर्षाचा म्हातारा एकादशीला 1.5 भाकर खातो, ती बिजावारीची. ही आमच्या धर्माची शोकांतिका आहे. 100% मुस्लिमांना अल्लाच अस्तित्व मान्य आहे, पण 50% हिंदू लोक देवच नाही म्हणतात. प्रमोद हो, माहिती तुम्हाला, सप्ताहाचा पॉम्पलेट पाहिल्याच्या नंतर सगळ्यालाच आनंद होतात असं नाही. काही जाती पॉम्पलेटवर चर्चा करणारे असतात. 8 दिवस झोपू देत नाही. दुर्योधनाच्या अवलादी आपल्या देशात जन्मास आले. अरे ज्या धर्मासाठी छत्रपती शिवरायांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, ही भगवी पताका दिसली पाहिजे, हा भगवा धर्म दिसला पाहिजे, हा हिंदू धर्म जिवंत राहिला पाहिजे. हिंदूच्या प्रत्येक अंगणाजवळ तुळस असली पाहिजे, हे मंदिराचे कळस जिवंत दिसले पाहिजे. हिंदूच्या प्रत्येक स्त्रियाच्या कपाळाला कुंकू आणि डोक्यावरती डोकं भरून पदर दिसला पाहिजे. म्हणजे आम्ही शेवटपर्यंत आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि आपलं रक्त या देशासाठी समर्पित केलं. राजांनो, त्याच कुळामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये राजांच्या नंतर आपला जन्म झालेला आहे. छत्रपती बद्दल मी एकच वाक्य सांगून जाईल. अरे छत्रपती 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 म्हणजे काय? छत्रपती 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 म्हणजे काय? 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर असतील, 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर असतील, पण ज्याचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयात ज्याचं राज्य आहे, तो राजा म्हणजे शिवछत्रपती. बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे अनेक पाहिलेत मी. बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे अनेक पाहिलेत मी. पण जिवंतपणी जिवंत आईच्या स्वप्नाचं स्वराज्य पूर्ण करण्यासाठी वयाच्या 16व्या वर्षी रोहिडेश्वराच्या पिंडीवरती स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर तो म्हणजे राजा शिवछत्रपती. शंभू राजाबद्दल एकच सांगेल वाक्य, शेवटच्या थेंबापर्यंत, शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी या हिंदू धर्माशी प्रेम केले ना राजांना, लक्षात घ्या, त्या धर्मामध्ये, पवित्र धर्मामध्ये आमचा जन्म झाला. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका फौलाद था. हर दिल पर जिसने राज किया क्योंकि जिस्म उसका फौलाद था. अरे औरंगजेब के सामने कभी झुका नहीं, औरंगजेब के सामने कभी झुका नहीं, क्योंकि वो तो हिंदू की औलाद था, क्योंकि वो तो हिंदू की औलाद था. त्या पवित्र देशामध्ये, त्या पवित्र महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. वारकरी संप्रदायाचे धुरा खांद्यावरती सांभाळत असताना आज कीर्तन होतात, कथा होतात, कमतरता नाही, पण लोक सुधरत नाही. चांगल्यापणा तेवढ्याच भरमसाठतेने वाटतो, वाईटपणाही तेवढ्याच भरमसाठतेने वाटतो. आज
पंढरपुराला जाणारे लोक वाढले, आज मंदिरं वाढले, मंदिरात जाणारे वाढले, कथा वाढल्या, कथा ऐकणारे वाढले, कीर्तन वाढले, कीर्तन ऐकणारे वाढले, कीर्तन ठेवणारे सुद्धा वाढले. पंढरपूरची बारी पार मंगळवेढ्याच्या पुढे गेली. 5 रुपयाचं नारळ 20 रुपयाला झालं. लोक बदलताना दिसतायत, पण लोक खरंच बदलले का? मला खंत वाटते ताई, आजचा मनुष्य एवढा सुधारला, आज मनुष्याने प्रचंड क्रांती केली. अवकाशामध्ये असणारे ग्रह तारे त्याने दुर्बिणीच्या सहाय्याने जवळ करून पाहिले. दुर्दैवाने जो जन्मल्यापासून आमच्या शेजारी राहतोय, त्या शेजारच्याशी संबंध आमचे अजूनही सुधारलेले नाहीत. सोपं सांगते, आजचा माणूस चंद्रावरती जात असेल, पण शेजारच्या चंद्रकांत नावाच्या माणसाला साधा राम राम घालत नसेल, ही प्रगती म्हणायची का? आज तुमचे आमचे रस्ते सुधारले हो, सिमेंट काँक्रिटीकरण डांबरीकरणाचे झाले, पण त्या रस्त्यावरून काही लोकांना 5 वाजता जात असताना जर लेझीम खेळत जावं लागत असेल काहींना, तर ही प्रगती असेल का? पाऊले चालती, मी दुकानाची म्हटली नाही, मी पंढरीची म्हटली. आज तुमच्या आमच्या हातामध्ये मोबाईल आला, काहीचा 5,000चा, कुणाचा 25,000चा, कुणाचा 50,000चा, पण त्या मोबाईल वरून आजही आमचं बोलणं सुधारलेलं नाही. आजची महिला, आजच्या महिलेने तर एवढी क्रांती केली. आजची महिला चंद्रावर जाऊन आली, मंगळावर जाऊन आली, नको नको म्हणत असताना शनीचा चौतारा चढली. आजची महिला मंगळावरती जाऊन येत असेल, पण शेजारच्या मंगला नावाच्या बाईला 2 महिने झाले बोलत नाही. याला प्रगती म्हणावी का? समाजातील प्रगती कशाने अपेक्षित आहे? जगाचं कल्याण व्हायचं असेल तर विवेकानंद सांगतात, अध्यात्म आणि विज्ञान हे एकत्रित येऊन नांदावं. युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन स्पिरिच्युअलिटी विल ब्रिंग अँड पीस फॉर द ह्युमॅनिटी. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून जगामध्ये सुख आणि शांतता नांदू शकते. ती सुख आणि शांतता खऱ्या अर्थाने नांदावी आणि वारकरी संप्रदायाचे जगाने उपकार मानावे. आज 98% काम वारकरी संप्रदायाचं, 2% काम सरकारचं आहे. आज समाजाचे 50% लोक वारकरी संप्रदायामध्ये, 50% लोक कायद्यासाठी. आज गुन्हेगारी 50% काय होत नाही, याला कारणीभूत फक्त वारकरी संप्रदाय आहे. महिलांवरती बलात्कार झाल्याच्या नंतर फाशी देणारं जर सरकार असेल तर 2% काम सरकारचं आहे. 98% काम वारकरी संप्रदाय करतोय. जगाने वारकरी संप्रदायाचे आभार मानावेत आणि इतर संप्रदायामध्ये जाण्याऐवजी मला असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश करावा. ज्यावेळी बुद्धीला कोणतेच उपाय सुचत नाही, मार्ग कोणतेच होतात, सरळ गाथा आणि ज्ञानेश्वरी समोर घ्या, त्यांना नतमस्तक व्हा. ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे, गाथा म्हणजे साक्षात तुकोबा आहे. तुम्हाला वेगळे देव धर्म बुवाबाजी करायची गरज नाही. झालेली सेवा भगवत चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सिद्धिविनायकाच्या सरस्वती सज्जनाच्या चरणी अर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ना तरी बालक बोबडा बोले, कावा पुढा मी चुका पाऊले, ते चोज करुणी माऊली रिजे जीवे तरी निवते पुरते, अधिकते सरते करुणी घ्यावे, हे तुमते विनोदसे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मग क्षमा करणे संती नव्हे उग होते युक्ती नव्हे हा उपदेश, तुमचे बडबडिलो शेष तुमच्या. तर मग मंडळी, कसा वाटला आमचा आजचा भाग? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी MK स्टुडिओ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.